नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट फ्लॅटमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. काल देखील दिवसभर निफ्टी एका विशिष्ट रेंजमध्ये रेंगाळत राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली. आज निफ्टीसाठी लेवल असणार आहेत. आज जर निफ्टीने 24,100च्या वरती जाण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर निफ्टीची वाटचाल ही 24,200 ते 24,300 पर्यंत होऊ शकते. निफ्टीसाठी वरील बाजूस सर्वात मोठा अडथळा 24,250 ते 24,300 हा असेल. तर खालील बाजूस समजा निफ्टीने कालचा लो ब्रेक केला म्हणजेच 23,930च्या खाली गेली तर निफ्टीची वाटचाल 23,900 शेकडे होऊ शकते. खालील बाजूस महत्त्वाचा सपोर्ट निफ्टीसाठी 23,800 हा असेल. आज निफ्टीची मंथली एक्सपायरी राहणार आहे. त्यासोबतच बँक निफ्टीची देखील मंथली एक्सपायरी असेल. निफ्टीच्या तुलनेत काल आपण सांगितल्याप्रमाणे बँक निफ्टीमध्ये शानदार तेजी पाहायला मिळाली. आता बँक निफ्टीने वरील बाजूस समजा 55,500 ही लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीची वाटचाल 55,700 ते 56,000 कडे होऊ शकते. वरील बाजूस बँक निफ्टीसाठी 56,000 हा महत्त्वाचा अडथळा असेल. तर खालील बाजूस 55,000 ही लेवल महत्त्वाची असेल. 55,000ची लेवल समजा बँक निफ्टीला ब्रेक झाली तर बँक निफ्टीची वाटचाल 54,800 ते 54,600 कडे होऊ शकते. खालील बाजूस 54,800 हा महत्त्वाचा सपोर्ट असेल आणि त्यानंतर 54,600 या महत्त्वाच्या लेवल लक्षात ठेवून काम करा. मार्केटसाठी महत्त्वाचे न्यूज शॉर्ट टर्म प्रॉफिट गेन आणि लॉंग टर्म प्रॉफिट गेनमध्ये जो टॅक्स लावला गेला होता त्याच्यावरती विचार करत असल्याचे पॉझिटिव्ह मार्केटसाठी वक्तव्य निर्मला सीतारामन यांच्याकडून आलेले आहे. जर याच्यावरती खरंच विचार झाला, हा टॅक्स कमी करण्यात आला तर मार्केटमध्ये आपल्याला आणखीन तेजी पाहायला मिळू शकते. हार्मोन्समध्ये माइंड सेट करत असल्याचे सांगत सेल्फ डिफेन्समध्ये काल अमेरिकेकडून इराण जहाजांवरती हल्ला झाला. अमेरिका मीडियाकडून यावरती सेल्फ डिफेन्ससाठी हा हल्ला असल्याचे सांगण्यात आले तर इराण मीडियाकडून काही जवान मारले गेल्याची देखील बातमी येत आहे. यामुळे मार्केटमध्ये अनिश्चितता पाहायला मिळत आहे. एकीकडे युद्ध थांबण्यावरती चर्चा तर दुसरीकडे हल्ला, यामुळे मार्केटमध्ये आज आपल्याला फ्लॅट ओपनिंग पाहायला मिळत आहे. या हल्ल्यानंतर याही आठवड्यामध्ये डील होणार नसल्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट होत आहे आणि यामुळेच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आज आपल्याला 2%ची वाढ पाहायला मिळत आहे आणि कच्च्या तेलाची किंमत $98च्या जवळपास दिसून येत आहे. यापूर्वी आपण पाहिलं तर अमेरिका सतत सांगत होती की सकारात्मक चर्चा सुरू आहे, सकारात्मक चर्चा सुरू आहे, पण पहिल्यांदाच इराणकडून सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे काल वक्तव्य पाहायला मिळाले. काल मार्केटमध्ये FIDIs यांची खरेदी आपल्याला दिसून आली. आज NSEची एक्सपायरी असेल तर उद्या BSEची मंथली एक्सपायरी असेल, कारण गुरुवारी आपले मार्केट बंद राहणार आहे. सलग 2 दिवस 2 एक्सचेंजच्या मंथली एक्सपायरी आल्यामुळे मार्केटमध्ये उलटसुलट हालचाल आपल्याला पाहायला मिळू शकते. नवीन लोकांनी शक्यतो हे 2 दिवस ट्रेडिंग करणे टाळा आणि ज्या लोकांना ट्रेड करायचे आहेत त्या लोकांनी स्टॉप लॉस ठेवून काम करा. काल आपल्याला चांदीच्या किमतीमध्ये देखील वाढ पाहायला मिळाली. आम्ही बनवत असलेले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत, याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर तेही सांगू शकता. आमचे व्हिडिओ, आमची माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुमचे प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.